माझी सर्वात पहिली गर्ल्स फ्रेंड क्रांती. एक सुरेखा पाटील म्हणून आहेत, एक परवीन मेमन. त्यांचं नाव विवेक वैरागर आहे. माझा पहिला मित्र पुस्तक. माझा सर्वात पहिला मित्र राहुल आहे. सो हाय हॅलो नमस्ते व्हॉट्सअप मंडळी, कसे आहात तुम्ही? आय नो दॅट की तुम्ही खूप छान असाल. मागचा व्हिडिओ आपण खूप आवडीने बघता आहात, लोकांचे रिप्लाय मला येत आहेत. खूप खूप थँक्यू तुम्हाला सगळ्यांचे. आणि आजचा आपण विषय घेऊन जातो आहोत फ्रेंडशिप, मैत्री. प्रत्येकाला प्रिय असलेला हा मित्र आणि मैत्रीण, त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. लोकांचं मैत्रीबद्दलचं नेमकं मत काय आहे. तुमचा सगळ्यात पहिला मित्र कोण? माझा पहिला मित्र पुस्तक. नक्की माझा सर्वात पहिला मित्र राहुल आहे. एक नागू पाटील म्हणून आहे. असं जिगरी मित्र म्हटलं तर एक सिकंदर म्हणून आहे. माझी सर्वात पहिली गर्ल्स फ्रेंड क्रांती. एक सुरेखा पाटील म्हणून आहेत, एक परवीन मेमन. त्यांचं नाव विवेक वैरागर आहे. मित्रामध्ये काय करायचो, एका टायमाला आहे ना, आम्ही एक केळी विकत घ्यायचो, एक डझन. आणि तो कोणी फास्ट खातोय, जो पटपट खातोय तो विन, आणि त्यांनी ते बिल पे करायचं. असा आमचा एक कॉमेडीतला किस्सा आहे, जो आम्ही खूप वेळेस असं शेअर केलेला आहे. मला एक सांगा, परवीनचा आणि तुमच्या दोघांच्या आतमधला काय एखादा किस्सा जो आहे तुम्हाला लक्षात राहिला, असा कोणता आहे? किस्सा म्हणजे आमच्या दोघींमधला थोडासा वादिवाद झाला होता थोडासा, पण नंतर मग व्यवस्थित झालं सगळं काही. तिने पण समजून घेतलं, मी पण समजून घेतलं, त्यामुळे परत फ्रेंडशिप आमची पुढं कंटिन्यू राहिली. आम्ही फिरत होतो, ओके. एक कैरी पाडली, मग आमच्या मागे एक माणूस लागला होता. मग काय झालं तेव्हा? मग तो आम्ही पळून गेलो. मग तुमच्या मैत्रीचा एखादा किस्सा नक्की तुम्हाला आठवत असेल, एखादा सांगा ना मला. मैत्रीचा किस्सा की ज्याने त्यांनी मला पोहायला शिकवलं होतं. पोहायला? म्हणजे जे आपण पाण्यात, नदीमध्ये, विहिरीमध्ये पोहायला शिकतो ना, तर त्यांनी नाही का, म्हणजे त्याला पोहायला येत होतं. ओके. पण तिथे मला दोरी वगैरे सर्वांनी बांधून ठेवलेल्या होत्या. आणि त्यानंतर सुद्धा मी इतकं घाबरत होतो, पण त्यांनी जेव्हा जम्प केल्यानंतर मग मी तिथे जम्प केल्यावर मग त्यांनी मला पोहायला शिकवलं. म्हणजे मित्र आपला धाडस देतोय कोणाला, ऍक्च्युअली आणि धैर्य देतोय. आणि अजून एक मैत्रीचा विषय असा असतो, आपण एखाद्या घरामध्ये, कुटुंबामध्ये राहतोय, ते कुटुंब असतं आपलं. आपण त्यांच्या पोटी जन्म घेतला, आई वडिलांच्या, आपला परिवार झाला, त्यांनी आपल्याला परिवार मिळवून दिला. पण मित्र असे असतात का विदाऊट परिवारचा म्हणजे तो वेगळा एक हे असतो, नाही का? तर ते त्याच्यामध्ये ना काही कोणाचं म्हणजे आई वडील सांगू शकताय ना, कोणी पण ते मित्रच मित्राला सांगू शकतो काय असतं याच्यामध्ये. आम्ही एक दिवशी म्हणजे कॉलेजवर ना घरी जात होतो, रस्त्यात असंच एक मुलगा माझ्या फ्रेंडला त्रास देत होता. मग त्याला बोललो, तू फक्त बोल, तू पुढच्या वेळेस भेट किंवा असं. तर आम्ही असं सबक त्याला खूप मारलो होतो आम्ही दोघं मिळून. सांभाळून राहा, फटके मिळतात बरं का मुलांना सुद्धा. मुली आजकाल जरा डेंजर अँड डॅशिंग झालेल्या आहेत. तुमचा आणि तिचा एखादा किस्सा आहे मेमोरेबल, तुम्हाला लक्षात आहे पूर्ण? नाही, असा किस्सा वगैरे तर आहे, पण एक आहे की तिलाही काही असो किंवा मलाही काय असो, तर एकमेकांना असं जाणवतो, कधी कॉन्टॅक्ट मध्ये नसलं ना, तर ऑटोमॅटिकली कधी मी साईड असेल किंवा ती साईड असेल, तर एक असं अटॅचमेंट जाणवतो की लगेच तिला माझी आठवण येईल, मला तिची आठवण येईल. मग अर्ध रात्र का नाही होत, ती मला कॉल करेल किंवा मी तिला कॉल करेल की आज तुझी खूपच आठवण येत होती, आज तुझी खूपच गरज होती, आणि त्याच्यानंतर शांत वाटेल मला. आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा आम्ही म्हणजे कॉलेजमध्ये सोबतच जायचो, आणि रस्त्यातच जाताना आमची 1ली ते 10वी आम्ही जिथं शिकलो तिथं स्कूल पण आहे. त्या स्कूलमध्ये आम्ही चक्कर मारायला जायचो. त्या स्कूलमध्ये मुलींना येडावेणी करणे वगैरे खूप भरपूर असे किस्से आहे, चिडवणे वगैरे वगैरे. ते मुलींचं नाव घेताना की असा किस्सा म्हणजे घरापर्यंत गेलं का एखादी गोष्ट? घरापर्यंत तर अजून आली नाही, आणि आम्ही येऊन पण दिली नाही. स्मार्ट मुलं आहेत ना, घरापर्यंत काही येऊ देत नाही, बाहेरच्या बाहेर कल्टी. ओके. मग बाहेरच्या बाहेर कल्टी मारताना मित्राची मदत होते का? हो, होते ना, खूप जास्त होते. मित्र घरी सांगतो की माझ्यासोबत आहे, घरचे समजतात, नाही मित्र खूप जास्त चांगला आहे म्हणून, तुझ्यासोबत आहे म्हणून टेन्शन नाही. पण टेन्शन तर मेन त्याच्यासोबत आल्यावर असतं. मला सांगा, मैत्रीची तुमची व्याख्या काय आहे? मैत्री जीवाला जीव देतो तोच मित्र. चांगला आहे, खेळतो माझ्यासोबत, अभ्यास करतो. माझी मैत्रीची व्याख्या अशी आहे की मित्र हा जो काही शब्द बनलेला आहे या जगामध्ये, तो कदाचित मानवासाठीच बनलेला आहे, मनुष्यासाठी. आणि त्या पलीकडे मित्र नसताना तर हे जगच नसतं, मला असं वाटतं. मित्र म्हणजे पारखून घ्यायचे. ओके. ते काय करतात त्यांना सुद्धा जाणून घ्यायचं, की हे कसे काय नाही. जर त्यांच्यात काही असलं बोलायचं नाही, आपण त्यांच्याशी दूर राहायचं, तेवढं तात्पुरतं त्यांच्याशी मैत्री करणं. मैत्री म्हणजे नेमकं काय? मैत्री जी असते किंवा आपण असं मतलबासाठी नाही करत मैत्री, जी आपल्याला खरं संकटात मदत करू शकते, तीच खरं आपली मैत्री असते.
मैत्रीची तुमच्या दृष्टिकोनातून व्याख्या काय आहे, डेफिनेशन काय आहे? मैत्री म्हणजे एक हाच की एक विश्वास महत्वाचा आहे. तुझ्या दृष्टिकोनातून मैत्री म्हणजे नेमकं काय? व्हॉट इज फ्रेंडशिप? फ्रेंडशिप म्हणजे एक आपल्या फ्रेंड्सबद्दल लॉयल राहणं किंवा त्याची कुठे पण मदत करणं. एक मदतीसाठी जसं बघितलं गेलं तर मदतीसाठी फ्रेंडशिप ही करायची नसते. फ्रेंड म्हणून तो आपला एक फ्रेंड आहे म्हणून त्याच्यासोबत आपण लॉयल राहणं ही आपली जबाबदारी असते. म्हणजे रॉयल फ्रेंड असण्यापेक्षा लॉयल फ्रेंड असणं खूप जास्त गरजेचं असतं. मैत्री असते आपली की कोण चांगलं निभवतं, मुलगा की मुलगी? मुलगा मुलगा मुलगा. मुलगी का नाही? मुलगी नाही का? ओके, मलाही सांगा, मैत्री निभवण्यामध्ये मुलगा की मुलगी कोण सगळ्यात भारी असतं? मुलगा चांगला असतो. का मुलगी का नाही? आणि मुलीशी तर आम्ही मैत्रीण केली नाही कधी, आणि ज्या पण जेमतेम होत्या आमच्या मैत्रिणी त्या आता म्हणजे एक संसारामध्ये बद्दल झालेल्यामुळे आम्ही त्यांच्याशी जास्त हे ठेवू शकत नाही. पण मुलगा मित्र जो असा असतो की आयुष्यभरासाठी शेवटच्या क्षणापर्यंत तो आपलाच असतो. तो लग्न करू मुलं बाळांमध्ये असला तरी तो आपलाच असतो, कधी आपल्यापासून दूर नाही होतो. क्या बात आहे. मैत्री कोण चांगलं निभावतं, मुलगा की मुलगी? बेसिकली मुलगाच मैत्री चांगली निभवतो. मुलगाच हा आपल्या एकदम जीवाभावाचा असतो ना, जो चांगला आपल्याला सपोर्ट करतो आणि आपल्याला एक हेल्पफुल करतो. आणि मुलगी का नाही? म्हणजे मुलगी मैत्रीण तुमची असेल एखादी आणि ती का नाही? म्हणजे बेसिकली कसं आहे, मुलगा जो काय आपल्या गस्तीत एकदम क्लोजली बसतो ना, तसं मुली आपल्याला माहित नाही मुलींचं. कारण मुलगी म्हटलं तर मग नंतर आपली मैत्रीण म्हणजे बायकोच आपली, जे आपण तिला सगळ्या गोष्टी शेअर करू शकतो. तुम्हाला काय वाटतं, मुलगा जास्त मैत्री चांगली निभावू शकतो की मुलगी? मुलगा पण होऊ शकतो मैत्री, पण ते जास्त करून क्लोज नाही होऊ शकत. जसं मुली होऊ शकतात तसं मुलं नाही राहत. जसं मुली होऊ शकतात तसं मुलं नाही राहत. का असं मुलं फ्लर्ट करायला लागतात असं वाटतं तुम्हाला? फ्रॉड असतात काही मुलं राहायची. आई शपथ, फ्रॉड नाही फ्लर्ट म्हणायचं होतं मला. मला सांगा, मैत्रीमध्ये मुलगा चांगला की मुलगी चांगली? एक खरं सांगते मी मला, खरंच आन्सर पाहिजे. मुलीसाठी एक मुलगा हा. अच्छा, मुलगा. हो मुलगा. अरे बरं वाटलं जर आम्हाला थोडासा काहीतरी चान्स मिळाला. आणि का कशामुळे असं वाटतं की मुलगा चांगला असं? कुठेतरी लेडीज असं वाटतं की कुठेतरी कधीतरी आपल्या लाईफ मध्ये आपण पुढे जातो तर तिला जेलस फील होतं. हा एक असतं हे. लक्षात ठेवा मुलींनो, होतं ना तुम्हाला जेलस फील? होतं हे नक्की आहे. मी खुद एक लेडीज असून एक मुलगी असून मी बोलते की कुठेतरी त्यांना जेलस फिलिंग होऊनच जातंय. आणि मुलांना होत नाही? नाही होत. हा आहे, माझ्याशी भरपूर आहेत. मुलं क्यूट असतात ना बिचारे, असं छान असतं. फ्रेंडशिप मध्ये मुलगा चांगला की मुलगी चांगली? मुलगा चांगला, कारण मुलं किती पण, आता माझा मित्रावरचं उदाहरण सांगतो मी, की माझा तो मित्र आहे, तो मला अजून पण विसरला नाही. तो मला कायम कॉल करत असतो, पण तो मित्र असताना पण माझ्या खूप मैत्रिणी होऊन गेलाय. पण त्यांच्याशी माझा म्हणजे दूरपर्यंत आतापर्यंत कोणताच कॉन्टॅक्ट नाही. म्हणजे एक सांगायचा अर्थ असा की मुलांची मैत्री जास्त घट्ट असते, ती लांब असू किंवा जवळ असू. आणि मुलीची मैत्री चांगली असते, पण जशी मुलांची असते तशी तर नसतेच. त्याचा अनुभव नाही दिला. चला, तुला चांगल्या गर्लफ्रेंड मुलींपैकी मैत्रिणी खूप साऱ्या मिळत, तुला शुभेच्छा देतो. राहुलला काय मेसेज द्याल या व्हिडिओच्या माध्यमातून? राहुलसाठी असा मेसेज आहे की काही कारणास्तव आमचे बऱ्याचशा वर्षांपासून आहे ना आता दुरावले, आम्ही बोलत नाही एकमेकांशी काही छोट्याशा कारणामुळे. पण मग तो त्याचा राग तो शांत पण झालेला असावं, पण त्याला आता असं हर्ट होत आहे की मी डायरेक्ट स्वतःहून कसं याच्याशी बोलू. आणि मी पण कधी कधी समोर आल्यानंतर मला पण बोलावंसं वाटतं, पण तो तिकडे तोंड फिरून घेतो, म्हणून मी नको त्याच्या भावना दुखवायला, परत जुनं त्याचं आठवून द्यायला, म्हणून मी पण त्याच्याशी लांब राहतो. पण समजा परत तुमची मैत्री झाली तर तुम्ही छान मैत्री निभाल परत पुढे? निभावण्याचं म्हणजे असं आहे की आम्हाला असं बोलावं नाही लागणार का कुठपर्यंत आहे, पण जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आमचा साथ परफेक्ट असेल. क्या बात आहे, खूपच छान. म्हणजे कुठलंही सिच्युएशन असो जिथे आपल्याला मित्र खूप जास्त कामी येतो असं म्हणतात खूपदा. आणि राहुलपर्यंत तुमचा मेसेज पोहोचला असेल. आणि राहुल, बरेच क्षण असे असतात आयुष्यात ते निघून जातात आणि आयुष्य संपून जातं. नंतर आपण विचार करतो की अरे मला काहीतरी करायचं होतं, जगायचं होतं, राहून गेलं. तर तुमचा खूप चांगला फ्रेंड आहे, मैत्री परत पहिल्यासारखी निभवा आणि पुन्हा भारी मस्त किस्से करा एकमेकांसोबत, ही शुभेच्छा. सर्व एकत्र जरी झालं तरी कमीच पडणार आहे, त्यामुळे आता माझ्याकडे ऍक्च्युअल सांगण्यासाठी काही शब्द नाही. ओके, थँक्यू. बऱ्याचदा मैत्री निशब्द करून टाकते आपल्याला, आणि निशब्द असलेली मैत्री खूप काय सांगून जाते. जसं आमच्या मित्राच्या चेहऱ्यावर आता बरेच भाव आहे मैत्रीचे, इमोशनल आहे. आम्ही दोघं पण झालो, कारण मैत्री विषयच मुळात असा आहे की प्रत्येकाला बोलावं असं वाटतं, भरभरून सगळं मुक्त व्हावं असं वाटतं, अशी मैत्री असते.
आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत असे तुझं नातं निभावत राहा. त्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुमच्या क्रांतीसाठी काय 2 लाईन्स काय सांगाल तुम्ही, काय मेसेज द्याल तिला? तिला माझं असं सांगणं आहे की बाबा तुला असं वाटतं की मी तुझी खरं मैत्रिणी, जी लग्न झाल्यावर असो किंवा नसो आम्ही कायम सोबत असू. मी सुरेखा पाटीलला हाच मेसेज देईल की मी तुझ्यावर खूप विश्वास करते आणि प्रत्येक माझी लाईफची गोष्ट मी तुझ्याशी शेअर करते, तर हाच विश्वास माझा नेहमी कायम ठेव. मैत्रीण असावी तर परवीन सारखी. बापरे. तर तुझ्या त्या विवेकसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून काय मेसेज देणार? मी त्याला एकच मेसेज देऊ वाटतो की भाऊ, तुझ्यासारखा मित्र कधी समजून घेणारा, कोणत्या पण सिच्युएशन मध्ये मला समजून घेणारा आतापर्यंत मला भेटला नाही आणि भेटणार पण नाही. आणि जाता जाता मैत्रीसाठी एखादं गाणं, एखादा डायलॉग, एखादा शेर, कोणतं गाणं बघूयात? यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. लव यू मित्रा. थँक्यू सो मच.